भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, यामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि न्यूझीलंड FTA बाजारपेठ प्रवेश आणि गुंतवणुकीचा ओघ वाढवणार, नवउद्योजक, शेतकरी, MSME, विद्यार्थी आणि तरुणांसाठी अपार संधी देणारा पंतप्रधान. एखाद्या विकसित देशासोबत केवळ 9 महिन्यांच्या कमी कालावधीत पहिल्यांदाच व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यात यश मिळाल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती. विकसित भारत जी-राम-जी विधेयक, शांती विधेयक, विमा कायदा सुधारणा विधेयक आणि कायदे निरसन आणि सुधारणा या विधेयकांचं राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे कायद्यात रूपांतर. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराला अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूसच सर्वस्वी जबाबदार, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची टीका. नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, 2017च्या तुलनेत भाजपाच्या नगरसेवकांमध्ये दुपटीनं वाढ, महायुतीचा राज्यभर दबदबा. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजना सदनिका घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. आणि भारत आणि श्रीलंका यांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये सुरू झालेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 8 फलंदाज राखून मात. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपान आपलं स्वागत करते. पाहूया बातम्या विस्तारानं.